सोमन दादा हा. मी पण थांबू का? नाही नाही जा. नक्की ना? हां हां चला उद्या भेटूया. हो उद्या भेटू. हां हॅलो कृषी ऑफिस, कोण बोलतंय? सर मी तुमची फॅन बोलतेय. आज सकाळीच मी कॉल केला होता. हो एवढ्या लवकर तू माझी फॅनही झालीस? हो, काय हवंय तुला? मला तर काहीच नकोय. हा. मी एवढ्यासाठी फोन केला कारण रात्री झाडावर बसणं खूप घातक असतं. का धोकेदायक आहे? जगातली सगळी माकडं झाडांवरच तर राहतात. त्यांना तर काही धोका नाहीये. बरं, म्हणून तुम्ही झाडावर बसायचं ठरवलंय? म्हणायचं काय आहे तुला? ओह सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या ऑफिसच्या टीम मधल्या लेडीज टीम मधल्या नाही ना तुम्ही? हे सगळं करून माझं उपोषण तोडू पाहताय? हा? मला तुम्हाला भुलवायचं नाहीये, उलट तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. वाईट वाटलं असेल तर कॉल करणार नाही. सॉरी. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तू तीच मुलगी आहेस ना? मुलगी, मी तुझी आई बोलते. ओह अच्छा, तू आहेस आई. काय झालं? तुला एखादी दुसरी जागा मिळाली नाही का उपोषण करत बसायला? मग तू एवढ्या रात्री मला हे सगळं विचारायला कॉल केलास? बाळा, तू काही खाल्लंस की नाही बाळा? अगं माझी आई, हे उपोषण आहे. तुझं उपोषण लवकर संपेल ना? मी तुझ्यासाठी तुझी आवडती मेथीची भाजी केली. ओ मेथीची भाजी बनवलीस तू? तू कायम मेथीच्या भाजीबद्दल बोलायचास म्हणून मी केली ना. आता काय झालं तुला? तुला मेथीची भाजी आवडते हो ना? आवडते मला. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो आई. हो आवडते मला. हो खूप आवडते मला. मलाही तुम्ही आवडता.